मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला हा 3x3चा जो रुबिक्स क्यूब आहे ना, हा पूर्णपणे सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे. आणि एकदम डिटेलमध्ये या क्यूबची जी माहिती आहे तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स स्टेप्स पर्यंत कशा प्रकारे हा क्यूब तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना, याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो क्यूब सॉल्व्ह करत असताना याच्यामध्ये पहिली स्टेप्स ही आहे की याचा कोणताही एक सेंटर तुम्ही या ठिकाणी आपल्या मनामध्ये फिक्स करायचा आहे. ठीक आहे. जसं की लाल जो कलर आहे ना, याचा मी सेंटर या ठिकाणी मनात फिक्स केलेला आहे. म्हणजे मी काय करेल, या ठिकाणी पूर्णपणे लाल जो रंग आहे तो आणेल आणि फर्स्ट लेअर सॉल्व्ह करेल, त्यानंतर सेकंड लेअर सॉल्व्ह करेल आणि नंतर थर्ड जी आहे, तिसरी शेवटची जी लेअर आहे ती पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर आपण करायचं काय आहे की जो आपण या ठिकाणी रंग जो आहे तो फिक्स केलेला आहे ना, त्या रंगासाठी आपण या ठिकाणी एक आपल्याला बेरजेचं जे चिन्ह आहे ते या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी लाल आणावं लागेल, इथे लाल आणि इथे लाल, असं एक दोन अशा प्रकारे एक चार जे आहेत ना सेंटरचे जे एजेस आहेत, जसे याच्या प्रकारचे आहेत, हे एजेस असे मी इथं आणेल. या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी आणि एक बेरजेचं चिन्ह मी बनवेल. आणि त्यानंतर मी सेकंड स्टेप करेल, थर्ड स्टेप करेल आणि त्यानंतर आपला हा फर्स्ट लेअर जो आहे ना तो सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. तर आपण पाहूयात की कोणत्या ठिकाणी आपल्याकडे लाल आहे. तर या ठिकाणी लाल आहेत मित्रांनो. या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही जर लाल आणणार असाल ना, तर फक्त ज्या सेंटरला, ठीक आहे, तुम्ही जो निवडलेला कलर आहे फक्त या ठिकाणी सेंटरला असायला हवा. जसं की इथं किंवा इथं. तुम्हाला जर वाटलं की हा कलर मी या ठिकाणी आणू शकतो, तर हे पॉसिबल होत नाही. ठीक आहे. तुम्ही फक्त सेंटरचेच आणू शकता. आता मी ज्यावेळेस या लेअरला फिरवेल ना, त्यावेळेस माझा हा वरचा मिसमॅच होईल, म्हणून मी वरच्याला काय करेल, अशा प्रकारे फिरवेल आणि मग फिरवून अशा प्रकारे मी वरती आणणार आहे. आता याला मला वर आणायचं असेल ना, तर मी काय करेल, ठीक आहे, मी अशा प्रकारे फिरवेल. अशा प्रकारे फिरवून या ठिकाणी वरती मी आणणार आहे. माझा टी तयार झालाय. मला या ठिकाणी फक्त आणखीन एक लाल आणला की माझा या ठिकाणी काय होणार आहे, प्लस बनणार आहे. तर मी काय करेल, अशा ठिकाणी जिथं लाल आहे तोच मी फक्त अशा ठिकाणी वरती आणून माझा जो प्लस आहे ना, की जो मला या ठिकाणी हवा होता, तो मी या ठिकाणी आणलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय की प्लस जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. मित्रांनो, प्लस तयार झाल्यानंतर आपल्याला हे जे कलर आहेत हे कलर सेम करायचे असतात. म्हणजे या ठिकाणी हिरवा आहे ना, तर या ठिकाणी पण हिरवा असायला हवा. ठीक आहे. अशा प्रकारे इथं किंवा इथं पण सेम कलर असायला हवेत. तर मित्रांनो, आपण एकदा क्यूबला फिरवून पहा. काय होतं, आपण ज्यावेळेस क्यूब बनवतो ना, त्यावेळेस दोन जे कलर असतात ना, ते आपले या ठिकाणी अशा प्रकारे मॅच झालेले असतात. कोणते दोन आहेत ते आपण फक्त फिरवून पाहायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, हा या ठिकाणी निळा आणि निळा सेम झालाय, पिवळा आणि पिवळा सेम झालाय, परंतु हा पांढरा आणि हिरवा सेम झालेला नाहीये. ओके. तर आपल्याला काय करावं लागेल, अशा ठिकाणी एक स्टेप्स करायची असते. ती स्टेप्स केल्यानंतर जसे हे कलर मॅच झालेत ना, ठीक आहे, तेच कलर अशा प्रकारे हे बाकी जे मॅच झालेले नाहीत ते सुद्धा मॅच होऊन जातील. आपल्याला मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी आणखीन सांगू शकतो की तुम्हाला रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करताना कोणत्या प्रसंगी क्यूबला कसं पकडायचं आहे आणि कसं फिरवायचं आहे हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं ना, त्यावेळेस तुम्ही 90% क्यूब सॉल्व्ह करायला शिकलेला असतात. आता मी क्यूबला कसं पकडलंय पहा. मी काय केलंय, या ठिकाणी माझ्या डाव्या हाताला हे मॅच आणि माझ्या विरुद्ध दिशेला अशा प्रकारचे दोन मॅच ठेवलेले आहेत, दोन मिसमॅच असे ठेवलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे याचा मॅच जो आहे तो इथे आहे आणि याचा मॅच जो आहे तो माझ्या समोर आहे. मग मी काय करेल, याला असं फिरवून इथे आणेल, इथून समोर आणेल आणि पुन्हा दोनदा फिरवून वर घेऊन जाईल. पहा कसं, ह्या उजव्या कडच्याला मी दोनदा फिरवेल. हा एकदा झाला आणि हा दोनदा झाला. इथे आला, याला मी काय करेल, समोर घेऊन येईल अशा प्रकारे. ठीक आहे. आता हे मॅच आहेत ना, यांना मी पुन्हा दोनदा फिरवून वर घेऊन जाईल. ठीक आहे. आता असं केल्यानंतर आपला प्लस खराब झालाय. इथला जो लाल आहे ना तो आला या ठिकाणी. आता ह्या हिरवा याचा जोडीदार आहे, म्हणून मी इकडे घेऊन जाईल आणि यांना पुन्हा दोनदा फिरवून वर घेऊन जाईल ना, त्यावेळेस काय होईल, माझा प्लस जो थोड्या वेळासाठी खराब झालता तो प्लस पण राहील, बेरजेचे चिन्ह पण राहील आणि हे आपले खराब होणार नाहीत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. ओके. म्हणजे प्लस आणि ही स्टेप्स करणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो काय करायचं, जो आपण कलर निवडलाय ना, हा कलर या ठिकाणी कोपऱ्यात कुठं आहे का ते पाहायचं आहे. ठीक आहे. जसं की मला या ठिकाणी सापडलेलं आहे, तुम्ही म्हणाल इथं पण आहे. ओके. तर हे जे लाल जे आहेत ना, हे आपल्याला वर आणायचे आहेत, जेणेकरून आपला हा एक नंबरचा जो लेअर आहे ना तो सॉल्व्ह होणार आहे.
परंतु वर आणताना एका गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. करायचंय काय की ज्यावेळेस हा लाल आपण वर आणणार ना, तर लालच्या शेजारी दोन कलर आहेत. या ठिकाणी पिवळा आहे आणि निळा आहे. तर हा पिवळा आणि हा पिवळा इथं या ठिकाणी पिवळा असायला हवा. ओके, आपण याला बदलू शकत नाही म्हणून खालच्या लेअरला आपण फिरवून पाहणार आहोत अशा प्रकारे. आता क्यूबला मी कसं पकडेल पहा. क्यूबला मी असं पकडेल, हे जे लाल तोंड आहे ना माझ्याकडे राहील, हा पिवळा ह्या पिवळ्याशी या ठिकाणी मॅच होणार आहे आणि खालचा हा निळा ह्या निळ्याशी मॅच होणार आहे. मी क्यूबला असं पकडेल. आता हा लाल जर आपल्या डावीकडे असेल ना, तर आपण खालच्या लेअरला डावीकडून उजवीकडे फिरवणार. जर हा लाल या ठिकाणी उजवीकडे असतं तर आपण उजवीकडून डावीकडे फिरवलं असतं. पण या केसमध्ये काय झालंय, तो आहे या ठिकाणी डावीकडे, म्हणून आपण काय करतोय, डावीकडून उजवीकडे फिरवतोय. डाव्यालाच वरून खाली घ्यायचं. याला असं फिरवलं तर पुन्हा मागं घेऊन जायचं. या लेअरला वरून खाली घेतलं तर म्हणून पुन्हा खालून वर घेऊन जायचं. ठीक आहे, बघा आपला हा जो इथे होता ना तो काय झाला, या ठिकाणी मॅच झालाय. आणखीन एक लाल आहे परा, या ठिकाणी काय करायचं, याला आपल्याला इथं घेऊन यायचं आहे, म्हणजे याच्याशी मॅच झाला असायला हवा. म्हणजे काय, मी ज्यावेळेस क्यूबला असं पकडेल ना त्यावेळेस काय होईल, निळा निळ्याला मॅच होईल, पांढरा पांढऱ्याला मॅच होईल. आणि हा जर डावीकडे असेल तर मी डावीकडून उजवीकडे फिरवेल, डाव्यालाच वरून खाली घेईल, पुन्हा मागे पुन्हा वरती. ठीक आहे. आता या ठिकाणी दोन आपले जर आपण आणले की आपला फर्स्ट लेअर सॉल्व्ह होणार आहे. यासाठी आपण काय करूयात, पहिल्यांदा पाहूयात की खाली कोणत्या ठिकाणी आपल्याला लाल भेटणार आहे. या ठिकाणी पण लाल भेटलेला आहे, पण या ठिकाणी हिरवा हिरव्याशी मॅच करतोय, पिवळा पिवळ्याशी मॅच करतोय. डावीकडे आहे म्हणून डावीकडून उजवीकडं, डाव्यालाच वरून खाली, पुन्हा वापस पुन्हा वरती. ओके, आता एक आपला राहिलेला आहे. आता मित्रांनो पहा, इथे कुठेही लाल नाहीये, या ठिकाणी लाल आहे, कुठेही लाल नाहीये. मग अशा प्रसंगी काय करायचं, क्यूबला आपण असं पकडायचं. ठीक आहे, लालचं तोंड जे आहे ते आपल्याकडे राहणार आहे. हा लाल इथे आहे असं समजायचं आहे. ठीक आहे, इथे जर असतं तर आपण काय करतो, त्याला उजवीकडून डावीकडे फिरवतो, उजव्यालाच वरून खाली घेतो, पुन्हा मागे घेतो आणि पुन्हा वरती. ठीक आहे, आता पहा आपल्याला ज्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी लाल आलेला आहे. हिरवा हिरव्याशी मॅच करतो, पांढरा पांढऱ्याशी. आणि मी जसं म्हटलं होतं, जर हा उजवीकडे असेल तर आपण याला उजवीकडून डावीकडे फिरवायचंय, उजव्यालाच वरून खाली घ्यायचंय, पुन्हा मागे घेऊन जावा, पुन्हा वरती. अशा प्रकारे आपला सक्सेसफुली एक जो फर्स्ट लेअर आहे ना हा सॉल्व्ह होईल. आपले हे जे मधले जे आहेत ना हे पण आपले व्यवस्थित आहेत. सॉल्व्हचा मतलब हा आहे की या ठिकाणी काय आहे, हे सगळे कलर सेम असायला हवेत. ठीक आहे, ह्या सेंटरला इकडे मॅच करणारे हे कलर असायला हवेत. याचा अर्थ आपला पहिला लेअर या ठिकाणी सक्सेसफुली सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण सेकंड लेअर, दुसरा लेअर सॉल्व्ह करणार आहोत. दुसरा लेअर सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी जो लाल आहे ना, या लालच्या अपोजिट या ठिकाणी केशरी कलर असतो. ठीक आहे, या केशरी कलरवर फोकस करा. केशरी कलर जो आहे ना तो आपल्याला या ठिकाणचे जे एजेस आहेत, या ठिकाणी नॉन केशरी कलरचा मतलब म्हणजे ज्या ठिकाणी केशरी नाहीये हा आपल्याला पाहावा लागणार आहे. आता या ठिकाणी केशरी आहे हा आपल्या कामाचा नाहीये, इथे पण केशरी आहे हा पण आपल्या कामाचा नाहीये, इथे पण केशरी आहे हा पण आपल्या कामाचा नाही. या ठिकाणी एकही केशरी नाहीये, तो आपल्या कामाचा आहे. ठीक आहे, यासाठी आपण काय करणार आहोत, आता याच्यावरती फोकस करणार आहोत. आपण काय करणार, हा हिरवा कुठल्या तरी ह्या सेंटरच्या हिरव्याशी, म्हणजे इथं पिवळा आहे परंतु आपल्याला काय करावं लागेल, खालचा लेअरला आपल्याला एकदा फिरवून पाहावं लागेल. ठीक आहे, हा हिरवा आणि हा हे दोन कलर सेम असायला हवेत. याच्या खाली पिवळा कलर आहे, हा पिवळा कलर एकतर उजवीकडे असतो किंवा डावीकडे असतो. ठीक आहे, आपण असं फिक्स सांगू शकत नाही, कोणत्या दिशेला असेल त्या दिशेला. मग ह्या पिवळ्याला आपण काय करणार, ह्या पिवळ्यापासून लांब घेऊन जायचंय. म्हणजे हा पिवळा जर तुमच्या उजवीकडे असेल ना तर खालच्या लेअरला उजवीकडून डावीकडे फिरवायचंय. ठीक आहे, उजवीकडून डावीकडे फिरवलं म्हणून उजव्यालाच वरून खाली घ्यायचं. याला असं घेऊन गेलतो, पुन्हा वापस घ्या. याला वरून खाली आणलं होतं म्हणून खालून वर घेऊन जा. असं केल्यानंतर आपला इथला पहिला लेअर हा जो आहे ना मिसमॅच होतो. याचा लाल कुठे गेलाय पहा, या ठिकाणी गेलाय. आता हा लाल जर आपल्या डावीकडे असेल तर आपण डावीकडून उजवीकडे फिरवतो, डाव्यालाच वरून खाली घेतो, पुन्हा मागे पुन्हा वरती. ठीक आहे, जो आपला पिवळा आणि हिरवा जो इथे होता तो आता इथे सक्सेसफुली जसा आपल्याला सेकंड लेअर मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी हवाय त्या पद्धतीने मिळालेला आहे. आता आपण पुन्हा नॉन केशरी पाहणार आहोत, कुठे आहेत, इथे पहा एक नॉन केशरी आहे. पांढऱ्याला आपण काय करूयात, पांढऱ्याच्या खाली घेऊन जाऊयात.
ठीक आहे. पांढऱ्याच्या खाली आहे हिरवा, मग हिरवा एकतर असतो उजवीकडे किंवा डावीकडे. हा उजवीकडे आहे म्हणून खालच्या लेअरला आपण उजवीकडून डावीकडे फिरवणार आहोत, उजव्यालाच वरून खाली घेणार आहोत, पुन्हा मागे पुन्हा वरती. पुन्हा मिसमॅच झालेला कुठे आहे पहा, डावीकडे आहे. डावीकडून उजवीकडे, डाव्यालाच वरून खाली, पुन्हा मागे पुन्हा वरती. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा नॉन केशरी पाहायचं आहे. या ठिकाणी नॉन केशरी आहे. आता या ठिकाणी पहा तुम्ही, इथे पिवळ्याच्या खाली पिवळा आलेला आहे. या ठिकाणी हा जो निळा आहे ना, एकतर तुमच्या उजवीकडे असतो किंवा डावीकडे असतो. आता हे उजवीकडे आहे म्हणून उजवीकडून डावीकडं, वरून खाली, पुन्हा वापस पुन्हा वरती. मिसमॅच झालाय म्हणून त्याला पुन्हा डावीकडून उजवीकडं, डाव्यालाच वरून खाली, पुन्हा वापस पुन्हा वरती. ओके, आता पुन्हा नॉन केशरी पाहूयात. या ठिकाणी पुन्हा नॉन केशरी आहे. याला काय करूयात आपण, याच्या खाली आणलं. ठीक आहे. पांढरा कलर एकतर उजवीकडे किंवा डावीकडे असतो. इथं उजवीकडे आहे म्हणून उजवीकडून डावीकडे फिरवायचं आहे, वरून खाली, पुन्हा मागे पुन्हा वरती. मिसमॅच, डावीकडून उजवीकडे, वरून खाली, पुन्हा वरती. ओके, आता आपला सेकंड लेअर जो आहे ना तो सॉल्व्ह झालेला आहे. कधी कधी काय होतं, चारही ठिकाणी नॉन केशरी येतात ना, त्यावेळेस काय करा, जर समजा इथे एक मिसमॅच असेल तर याला डावीकडून उजवीकडे फिरवा, याला वरून खाली घ्या, पुन्हा वापस पुन्हा वरती, पुन्हा हा येईल तुमच्या इथे. इथून असं फिरवून तुम्ही काय करू शकता, जे सगळेच नॉन केशरी आलेले असतील ना त्यांना तुम्ही स्किप करून आपला हा सेकंड लेअर सॉल्व्ह करू शकता. आता मित्रांनो, सेकंड लेअर सॉल्व्ह झालेला आहे. थर्ड लेअर सॉल्व्ह करताना या ठिकाणी आपल्याला प्लस बनवायचा असतो, की जो ऑलरेडी आपल्याला मिळालेला आहे. परंतु जर प्लस नसेल तर काय करणार, ठीक आहे. जर प्लस नसेल तर मी काय करतो, थोडासा व्हिडिओ पॉज करतो, आणि जर प्लसच नसेल या ठिकाणी तर काय करायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फक्त आपल्याला जर एकच केशरी कलर मिळालेला असेल, प्लस मिळालेला नसेल, एक उलटी लाईन नसेल, किंवा एक या ठिकाणी उलटा यल नसेल, तर कसं करायचं आहे, तर स्टेप्स लक्षात घ्या. काय करायचं आहे, फ्रंटला तुम्ही असं फिरवा, राईटला खालून वरती, टॉपला अशा प्रकारे, राईटला खाली, टॉपला पुन्हा मागे, आणि फ्रंटला पुन्हा उलट. असं केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उलटा यल मिळेल. इथे एक मिळाला, याच्याकडे दुर्लक्ष करा, आपल्याला उलटा यल जो आहे तो महत्वाचा आहे. आता हा उलटा यल असाच पकडायचा आहे, म्हणजे याचा एक स्ट्रोक जाईल आपल्या उजव्या हाताकडे आणि एक सरळ आपल्याकडे येणार आहे. पुन्हा ती स्टेप करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला एक लाईन मिळेल, ती स्टेप केली की पुन्हा प्लस मिळेल. पहा प्लस, या ठिकाणी स्टेप्स कशा आहेत, क्लॉकवाईज, राईटला खालून वरती, टॉपला अशा प्रकारे, याला खाली, टॉपला वापस, फ्रंट पुन्हा वापस. खालचे लेअर अजिबात खराब होत नाहीये. या ठिकाणी प्लस असा पकडा, प्लस म्हणजे आपल्याला पॅरलल राहील, समांतर राहील. पुन्हा ती स्टेप्स, ओके. पहा या ठिकाणी प्लस बनलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, ज्यावेळेस प्लस बनवतो ना त्यावेळेस पुन्हा आपल्याला हे जे कलर आहेत हे सेम करून घ्यायचे असतात, हा आणि हा. या ठिकाणी पुन्हा एकदा फिरवून पहा की दोन कोणते कलर आपले मॅच होत आहेत. तर तुम्ही पहा या ठिकाणी आपला पांढरा आणि या ठिकाणी निळा मॅच झालेला आहे, परंतु पिवळा आणि हिरवा मॅच झालेला नाही. क्यूबला असं पकडायचं आहे. स्टेप्स बघा काय आहेत ज्यानं आपले हे सेंटर मॅच होऊन जातील. उजव्याला खालून वरती एकदा, टॉपला 2 वेळा अशा प्रकारे फिरवा, एकदा खाली, एकदा मागे, एकदा वरती, एकदा मागे, आणि ज्या कलरनं आपण सुरुवात केली ते असे कलर आले की खाली करून घ्यायचे. ठीक आहे. आता पाहूयात आपले सगळे मॅच झालेत का. पहा या ठिकाणी मॅच झालेले आहेत, हे सगळे मॅच होतील आणि खालचे पण आपले कलर खराब होणार नाहीयेत. अशा प्रकारे आपला प्लस पण राहील आणि हे कलर पण मॅच होतील. आता मित्रांनो काय करायचंय, आपले कोपरे जे आहेत ना ते बरोबर बसलेत का पहा. जसं आता हा कोपरा बरोबर बसलाय, ठीक आहे. कोपरा बरोबर बसलाय की नाही पाहण्यासाठी काय करायचं, हा पिवळा एकतर इथं हवा किंवा इथं हवा, कुठेही. केशरी इथे हवा किंवा इथे हवा, इथे आहे. पिवळा या अँगलनं जर पाहिलं तर कुठे दिसत नाही, म्हणजे हा कोपरा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. ठीक आहे. यानंतर पहा पांढरा या अँगलनं कुठंही दिसत नाही, हा चुकीचा आहे. यानंतर या ठिकाणी हिरवा ह्या अँगलनं कुठूनही दिसत नाही, म्हणजे हा पण चुकीचा आहे.
मग मित्रांनो काय करा, जर तुमचा एकही कोपरा जर बरोबर बसला नसेल क्यूबला कसंही पकडा, एक जर बरोबर बसला असेल तर त्याला समोर आणि उजवीकडे ठेवा. आता स्टेप्स पहा काय आहे कोपरे बसवायची. याला खालून वरती अशा प्रकारे करा, खालून वरती अशा प्रकारे. आता पहा बरं, आपला पुन्हा कोपरे बरोबर बसलेत का? पुन्हाही एकही कोपरा बरोबर बसलेला नाही, पिवळा ह्या अँगलनं कुठूनही दिसत नाही. आपण पुन्हा ती स्टेप्स करणार आहोत. जोपर्यंत आपले कोपरे बरोबर बसत नाही तोपर्यंत स्टेप्स तीच आहे. मित्रांनो या ठिकाणी आपला पूर्ण क्यूबच सॉल्व्ह झालेला आहे, परंतु फक्त कोपरे आपले काय आहेत या ठिकाणी काय झालेले आहेत, आपले बरोबर बसलेले नव्हते. आपण कोपरे बसवले आणि क्यूब पूर्ण सॉल्व्ह झाला. तर मित्रांनो कधी कधी अशा प्रकारचे स्टेप्स पण येऊ शकतात. जर आपल्याला या ठिकाणी कोपरे जर आपले बरोबर बसल्यानंतर क्यूब सॉल्व्ह होत नसेल तर त्या पद्धतीने आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत याची माहिती मी थोडासा व्हिडिओ पॉज करून तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो कधी कधी कोपरे बसवल्यानंतर या स्टेपला पण तुम्ही येऊ शकता. तर काय करायचंय, जे आपले बरोबर बसलेले आहेत ना त्याला आपण अशा प्रकारे पकडणार आहोत इकडं, आणि जे मिसमॅच असतील ते उजव्या हाताकडं. तर मित्रांनो या ठिकाणी आपण उजव्या हाताला जी स्टेप करणार ना तीच डाव्या हाताला पण करायची आहे. स्टेप्स पहा काय आहे. याला खाली एकदा टॉपला दोनदा फिरवा, एकदा खाली, एकदा मागे, एकदा वरती, एकदा मागे, एकदा खाली. इकडे जी स्टेप केली तीच आता इकडे करायची आहे. अशा प्रकारे दोनदा फिरवा, एकदा खाली, एकदा मागे, एकदा वर, एकदा मागे, आणि क्यूब आपला मित्रांनो सॉल्व्ह होईल. तर मित्रांनो अशा प्रकारचे क्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही कुठे अडकत असाल तर कमेंट करा, मी नक्की त्यावरती सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.